माझा मुलगा एकुलता एक, लहानपणापासूनच खूप हुशार, चांगले संस्कार, सर्व गोष्टीत पुढे. जसा मोठा झाला ना तसा त्याला छान जॉब सुद्धा लागला. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतःचं घर सुद्धा घेतलं. थोडक्यात काय तर आम्ही खूपच आनंदी होतो. आता लग्नाची तयारी सुरू करायची असं आम्ही ठरवलं. घर नव्याने अगदी सजवलं, पडदे, फर्निचर सगळं काही बदललं. आपल्या सुनेला आवडला पाहिजे असा प्रत्येक कोपरा आम्ही बनवला. किती स्वप्न पाहिली होती आम्ही त्याच्या लग्नाची, घरात नवीन सूनबाई येणार ह्याची. मुलगा सुद्धा ही सगळी स्वप्न अगदी आशाळभूतपणे बघत होता. आपलं घर, आपली बायको, मग 2 मुलं, आपलं आयुष्य. पण जसजसे बायोडेटा यायला लागले ना, बोलणी सुरू झाली. बघतो तर काय, प्रत्येक वेळेस नकार. दर वेळेला वाटायचं यावेळी लग्न नक्की जमेल, पण नाही. पुन्हा समोरून काहीतरी नवीन अपेक्षा. कधी काय तर तुझे आई वडील आपल्याबरोबर राहायला नकोत बरं का, स्वतःचं आपलं वेगळं घर हवं, मोठा बंगला हवा, गाडी हवी, सुखसुविधा हव्यात. कधी काय तर कधी काय. यानं त्यांच्या मागण्या संपतच नव्हत्या. पण आमची उमेद मात्र हळूहळू संपली होती. माझा मुलगा आतून खचायला लागला होता. बाहेरून शांत, पण आतून अगदी रिकामा झाला होता. ऑफिसवरून आल्यावरती शांतपणे आपल्या खोलीत जायचा, फोनमध्ये काहीतरी बघत राहायचा. त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं. त्याचा आत्मविश्वास कोलमडला होता. तो म्हणायचा, आई आई खरं सांग, माझ्यातच काहीतरी कमी आहे ना गं. मी गप्प बसायचे. काय बोलू त्याला. नाही रे माझ्या बाळा, तुझ्यात काहीच कमी नाही आहे. पण अलीकडे ना जग बदललंय. आज लोक मन बघत नाहीत, फोटो बघतात. संस्कार बघत नाहीत, पगार बघतात. मनापेक्षा, स्वभावापेक्षा मोबाईलवरचा बायोडेटा त्यांना जास्त महत्त्वाचा झालाय. कधी कधी ना त्याच्या डोळ्यात पाणी दिसायचं. तेव्हा मी स्वतःला सावरायचे. पण मी सुद्धा आतून खूप खचून गेले होते. एकदा तर मला म्हणाला, आई आई मला लग्नच करायचं नाहीये. आणि त्या वाक्याने माझं हृदय अगदी पिळवटून गेलं. पूर्वी ना लोक मध्यस्थी करायचे, घराघरात बोलणी व्हायची, जोडीदार मानाने शोधला जायचा. पण आता मात्र सगळं काही डिजिटल झालंय. कुणी पुढाकारच घेत नाही, मध्यस्थीच करत नाही. मी ना देवाला 1000 वेळा विचारलं, देवा माझं लेकरू इतकं चांगलं आहे तरी सुद्धा त्याचं लग्न का ठरत नाहीये बरं. आणि मग एक दिवस मला उत्तर सापडलं. विवाह प्रसाद. इथे फक्त बायोडेटा नाही आहे, इथे खरी मध्यस्थी आहे, संवाद आहेत. इथे फक्त फोटो नाही तर मन समजून घेणारी माणसं सुद्धा आहेत. इथे आपलं कोणीतरी ऐकतंय, आपलं मन समजून घेतंय आणि योग्य जोडीदार शोधून सुद्धा देतंय. आता माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू आलं. त्याच्या डोळ्यात पुन्हा स्वप्न दिसू लागली मला. आणि माझ्या डोळ्यात अश्रूंऐवजी समाधान. कारण विवाह प्रसाद म्हणजे आजच्या काळातील विश्वासू, पारदर्शक आणि आधुनिक मध्यस्थीचं जणू व्यासपीठच. इथे नातं ठरतं ते सन्मानाने आणि मनं जुळतात ती आपुलकीने. एकदा प्रयत्न तरी करून पहा, नक्की यश मिळेल. फक्त नातं नाही तर इथे आनंद सुद्धा मिळतो. नोंदणीसाठी भेट द्या www.vivahprasadmeet.com ला. विवाह म्हणजे विवाह प्रसाद, नाती जुळवण्याची नवीन सुरक्षित पद्धत. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. बंध विश्वासाचे विवाह प्रसाद, नव्या नात्यांचे विवाह प्रसाद, निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद, आवड सर्वांची विवाह प्रसाद. विवाह प्रसाद.